कोकणी माणसाच्या सान्निध्यात अनेक वर्ष जवळून काम करणाऱ्या डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी कोकणी माणसाचं अंतरंग अतिशय खुमासदार शब्दात मी कोकणचो डॉक्टर या पुस्तकातून वाचकांच्या समोर मांडला आहे. वरकरणी हसवणाऱ्या पण कोकणी माणसांच्या व्यथा वेदना मांडणारं हे पुस्तक वाचकांना अंतर्मुख करतं. अधूनमधून कोकणी बोलीभाषा वाचनाची रंगत आणखी वाढवते. म्हणूनच आपल्या या ललित लेखनाला लोकमत साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. यानंतर ललित लेखन या साहित्य प्रकारामधला पुरस्कार मिळतोय डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना आणि त्याचं नाव आहे मी कोकणचो डॉक्टर. सर्वप्रथम आपल्याला अभिनंदन सर, आपल्याला लोकमत साहित्यिक पुरस्कार हा मिळालेला आहे. तर काय अनुभव सांगाल आपल्या या पुरस्काराबद्दल? मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी कोकणात कणकवलीजवळ प्रॅक्टिस करतो आणि आज लोकमतनं एका कोकणातल्या एका छोट्या डॉक्टरची दखल घ्यावी हे मला असं वाटतं की माझ्या सगळ्या कोकणातल्या माझ्या सगळ्या पेशंटना की आयुष्यात कधी जे वाचणार नाहीत माझं पुस्तक, कारण ते वाचणारच नाहीत पुस्तक ते, पण त्यांच्या सगळ्या कहाण्या तुमच्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचवणं, त्या कोकणी माणसाचं चांगुलपण पोहोचवणं आणि त्या कोकणी माणसामध्ये किती चांगुलपणा भरला आहे याचं अनेक उदाहरणं त्या पुस्तकामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्या माणसाचा, आपल्या पेशंटचा जो सध्या डॉक्टर आणि पेशंटचं नातं जे बिघडत चाललं आहे, मला असं वाटतं की या पुस्तकानं जर पुन्हा एकदा ते जर प्रस्थापित झालं आणि तो ओलावा जर पुन्हा निर्माण झाला की सध्या डॉक्टर आणि पेशंटचं नातं जे इतकं वृक्ष झालं आहे, त्याला जर ह्युमन फेस आला, जर त्याला चांगुलपणा आला, त्याच्यामध्ये जर परत एकदा ओलावा आला, तर मला असं वाटतं की या पुस्तकाचं सार्थक होईल. दुसरं असं की कोकणातल्या माणसांना कायमच तो आपलं दुःखसुद्धा हसवून जिरवून टाकतो, त्याच्या ज्या काही वेदना आहेत त्यासुद्धा तो विनोदानेच घेतो आणि म्हणून हे पुस्तक विनोदी नाही आहे. या पुस्तकामध्ये विनोदी झाक असेल, लेखन ही स्टाईल विनोदी असेल, पण आमच्या एकूण माणसाचं त्याच्यामध्ये असलेलं चित्रण मला असं वाटतं की त्या माणसाचा चांगुलपणा लोकांपर्यंत, सगळ्या समाजापर्यंत पोचावा असं त्याच्या पाठीमागची भूमिका होती. लोकमतसारख्या एका मोठ्या व्यासपीठानं ही संधी द्यावी. मला असं वाटतं की यामुळं अनेक लोकांपर्यंत हे पुस्तक पोचेल आणि परत एकदा डॉक्टर आणि पेशंटचं नातं चांगल्या पद्धतीनं प्रस्थापित व्हायला मदत होईल. त्यामुळे लोकमतचे राजेंद्रजी आणि सगळी टीम लोकमतची यांचे परत एकदा मी मनापासून आभार मानतो. आणि आणखीन एक सांगू इच्छितो की हा जो निरागसपणा आहे आमच्या कोकणातला, तो काय आहे त्याचं कारण की आमचा माणूस आपल्या स्वतःच्या मातीला आणि मुळांना विसरलेला नाही आहे आणि म्हणून ते न विसरणं हा तो घट्टपणा जो माणसाचा, कोकणी माणसाच्यामध्ये आहे. म्हणून आमच्याकडे आत्महत्या नाही आहेत फारशा आणि म्हणून त्या कोकणी माणसाचा चांगुलपणा आपल्यापर्यंत पोचावा. तो इतका चांगला आहे की तो कधी जर दवाखान्यात आला तर छोटी हातबेड घेऊन येतो, पण फी दिल्याच्या नंतर ती हातबेड देतो, तो आधी देत नाही. तो म्हणतो डॉक्टर तुझी काय असतात ती फी तू घे, माझी भेट तुला प्रेमाने दिली असा, व्यवहारात ती येता कामा नाही. इतका चांगुलपणा त्या माणसामध्ये आहे. त्यामुळे त्या चांगुलपणाला सलाम करतो आणि लोकमतनं त्याची दखल घेतली यासाठी आभार मानून मी माझे 2 शब्द पुरे करतो.